पहिला प्रणाम माझा माझ्या शिवरायाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की अपमान केलाय. अरे हराम खरा राजा कसा झाला हेही तू विसरलास. अरे माझ्या दिवशी मोठ्या शेने तुझ्याकडे पाहत होतो, परंतु हरामखोर या शेण्याची दया नाही. आज तुम्ही दया दाखवणार नाही. अगं अंजली अंजली आशीर्वाद पुरी शेरसिंगच्या शब्दाला सरळ सामना करायला ही नसती का सुखाची आसक्ती आणि दुःखाची भीती मानव घ्यायला तयार आहे राजे. अगं पोरी, अगं ज्याच्याजवळ सुख आहे मला कोणी भयभीत करू शकत नाही, आणि ज्याच्याजवळ सुख नाही तो विषही बचवू शकत नाही. आणि पोरी महत्वाचं म्हणजे अगं ज्याच्याजवळ सुख आहे सुख तो विषही बचवू शकतो. लक्षात ठेव. म्हणून म्हणते की अन्य दिवसाची परीक्षा घ्यायला आपला हेतू तरी काय अपमानाचा बदला. कोणत्या मुर्दाराने आपल्या डोक्यावर ते अंगीला नाव ठेवले की तलवार म्यान करायला ही नसती का राजे महाराज. शाबास राज कालिदास भर दरबारामध्ये शेऱ्याचा अपमान केलाय, तर त्या अपमानाचा बदला घेतला की शांत बसणार नाही. राजे प्राण गेले तरी ही अंजनी या रणांगणातून माघार घेणार नाही एवढं मात्र खरं. बस कोणी एक लक्षात ठेव. आता उद्या कालिदास महाराजांचा मोठा वाढदिवस आहे, आणि त्या वाढदिवसात
आता संपूर्ण जनता जनार्दन असे राहणार आहे. त्या तुझीच मानिलो. ठीक आहे. बाकीचं काही नाही ठेवलं, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. चला तर मग. हे पोरी, हर्ष कालिदास, एक लक्षात ठेव, भर दरबारामध्ये अपमान केलाय आणि आता तुझ्याच रंगमहाली येऊन तुझ्या काव्य कृत्याची जाणी करून देणार आहे. राजा कालिदास, हा लोक एवढा पराक्रमी समजतो समजा, पण चार लोक किती घेण्याचा सामर्थ्य नाही त्याच्यात. असे कुचकामी लोक आमच्या राज्यात राहिले, रामचं असं टिकणार कसं? मस्त खाऊन मारले सारे रेड्यासारखे. राजसेवक, आज्ञा महाराज. हराम करणं आज्ञा कशी करताय? शेरसिंग कुठे आहे? काय सांगू राहते? शेरच्या मंत्र्यांचा वर्षभर अपमान झाल्यापासून ते नारे देत आपल्यावर आणि सारे जनतेला तुमच्या विरोधात चिडवतात बघा. हरामखोर शेर्या, अरे एवढी तुझी मिजाज, परंतु तुझी कपटी कार असताना फार काळ टिकू देणार नाही, हे मात्र लक्षात ठेव. महाराज, कोणतरी परदेशातून एक नर्तिक आली. हो, आपली इच्छा जर असेल ना तर एखादा नाच गाणं झालं तर बरं होईल. आलं आमच्या लक्षात. पाठवून द्या तिला. आणतो. वाढदिवसाच्या स्वागताला ही नर्तिका राजे महाराज पुरुषाचं जीवन हैराण करणारी लावण्यवती. आपलं नाव तरी काय? माझं नाव अंजनी. नावाप्रमाणे सरस्वतीची जागा अंजलीने घेतली असं वाटतं मला. आता वेळ वाया न घालवण्यापेक्षा तुझ्या त्या नाच गाण्याला सुरुवात करावी असं म्हणतो आम्ही. ठीक आहे राजसेवक, तुझ्या नाच गाण्यात सामील व्हा. परवानी जळणी खाकुता मिळण्यासाठी, क्षमा हे जळण्यासाठी की उधळण्या. अहो तुम्ही झाला परात, घुटमळतोय कसा हाय माझा श्वास. अहो तुम्ही झाला घुटमळतोय कसा हाय माझा श्वास. अहो तुम्ही झाला परात, घुटमळतोय कसा हाय माझा श्वास. अहो तुम्ही झाला परात, घुटमळतोय कसा पोटासाठी नाचते जमीते पायी आहे माझ्या आई हा डुंगराचा भाग. अहो तुम्ही झाला परात, घुटमळतोय कसा हाय माझा श्वास. अहो तुम्ही झाला परात, घुटमळतोय कसा हाय माझा श्वास. तू तर स्वतः राज म्हणजे काय केलं असतं? अरे धीर जमता नव्हता तू. तुझ्या कुणाचं सुद्धा उद्धार होणार नाही.
खऱ्या अर्थानं आज सेना धुळीला मिळवणार लक्षात ठेव. म्हणजे तुम्ही मला ठार करणार नाही तुझी पूजा करणार हराम खोर. अरे मरणाची भीती कुणाला दाखवस कंगन अरे मरणाची भीती कुणाला दाखवस कंगन या कालिदासाला अरे खूप केलं कालिदासाने तुमच्यासाठी त्याचे पांग फेडतोय काय वाह कालिदास काय केलं आमच्या खरं गांच्या लहरी भावना अरे चुकवल्या तुझ्या पायाजवळ आणि आम्ही मात्र त्या समसेवीचे वार सोसले आणि तू कालिदास, तू अरे तुझा आवडता लोणी टाकलं तुझा आवडतं नाही नाही माझ्या कालिदास तुझ्या या काल्या कुत्याची आज परत फेड करणार आहे. त्याला भाषाच्या बंधनातून मुक्त करूया. अरे कंगन मरण 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 कोण आलाय जगायला हराम करणं तुम्ही तरी जगणार आहात का राजा बलदास. अरे जगणं मरण आपलं असतं तुझा वैरी तूच होणार आणि माझा वैरी मी होणार राजसेवक हाय कंगन. अरे तुमचे कपटीकार असताना समजतात मला. अरे विश्व बंधुत्वाचा नातं विसरणारा न राक्षसानो मी जर मेलो तर माझं भूत बनून तुम्हा दोघांच्या नरकात बोट घेतल्याशिवाय राहणार नाही. या मात्र लक्षात ठेव. त्यानंतर दोघे हरामखोर नाही. नाही राजसेवक मला फसवू देऊ नका ना. नाही पुत्रा तो राजमुकुट प्रसंग खाली मला येत नाही जेसीबी बोला किती आहे हा प्रधानजी गावामध्ये गवंडी पिटवा एका खांबावर 500 लिटरची टाकी कोणी पाण्याची ठेवली त्याच्याच बरोबर हा पाणी भरी कसा राजे एवढा सांभाळतो काय राजसेवक झाला तो बस आणि मोडा तो खाट. आणि शेऱ्या, शेऱ्याच्या पाठीला तुम्हाला भोगावं लागेल. नाही, मोडा, मोडा. श्री केदारनाथ प्रसन्न रंगदेवता आणि रसिक जनांना विनम्र अभिवादन करून देव श्री केदारनाथ समर नाट्य मंडळ सावडे बोरवाडी सहर्ष सादर करत आहे. सगळ्यांनी हेरलेला आणि विनोदाने भेटलेला थोडा पाहता चांपणी सागरे शिवरचा खुणी सागरे शिवरचा खुणी चंद्राडकू लेखक नाट्य भुवन लेखक सागरे शिवरचा खुणी पात्र परिचय राजा कालिदास श्री अशोक भुवन राजकुमार भुवन राकेश वाघे चर्या शंकर कुंभार प्रधानजी कंगन जितेंद्र भुवन अत्यानी रवींद्र भुवन राजसेवक सध्या नरेंद्र भुवन राजसेवक माद्या संतोष भुवन आणि डाकू चंद्राच्या मुलगे रवींद्र वाघे सहर्ष सादर करत आहोत एक काल्पनिक नाट्य सागरेश वरचा कोणी सागरेश वरचा खुणी
ड्युटीवर घरात गेलो. काय ड्युटीवर जाताना झालं बायकोच्या अचानक पोटात दुखायला लागलं. पोटात दुखायला लागलं हा तो पण रात्रीच. अरे डॉक्टर कुठे उघडं नाही. आता म्हटलं काय करू. एक फक्त डोळ्यांचा डॉक्टर तेवढं उघडलं. डॉक्टर मी म्हटलं डॉक्टर काय पण करा पण माझ्या बायकोला वाचवा. अहो नेमकं होतंय काय ते काय मला माहिती नाही पण माझ्या बायकोला वाचवा. डॉक्टरनी घेतली गळी लावून घेतली. आता म्हटलं काय करू. माझा जो खायच्या खाली वरच्यावर आता काय करू. माझं डोकंच चाललं नाही. आणि एकूण देख माझी बायको ना. काय म्हणतोस हा. आमच्या काही 4-5 आहेत की काय अगं तसं नाही बाबा. तिच्या 4-5 नको पण डॉक्टरनी गरीच्या उघडल्याबरोबर अय्या अय्या मी म्हटलं डॉक्टर हसतात का. का हो? मला काही समजलंच नाही. काय रे? डॉक्टर मला म्हणतात काय म्हणताय कॉंग्रॅच्युलेशन. वा 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 आईला म्हटलं हा काय नवीन आहे कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला मुलगा झाला. काय म्हणतोस अय्या, मला मुलगा झाला. मला मुलगा झाला बरोबर. इकडं तिकडं नाचताय. आम्ही तिकडे गेलो. आम्ही तिकडे एवढं भाषण घेऊन आलो आणि काय पण बोलतो आम्ही पाव कशाला आता नंतर बघित पाहतो. आता म्हटलं डॉक्टरला म्हटलं मी डॉक्टरने जातो आतमध्ये बघायला. तो डॉक्टर म्हटलं जा. आणि दरीच्या उघडला. वर्ग्या लगेच मला हात मारला. काय म्हणतो पप्पा पप्पा बघताय काय. काय बघताय काय कुठे बघत होता चहा घेऊन या. चहा घेऊन ये. आईला म्हटलं पोरगा आवडा माझा आवडा त्याला असा वाटलं नव्हतं. काय म्हणतोस मी म्हटलं काय चहा काय. अरे चहा काय दुनियेला चहा वाटील एवढा मी खुश होतो. वा 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 मी गेलो साईडला. तिथं टपरी होती. अमितच्या कोणाची तरी भावाविवाची काहीतरी होती. कोणाची होती मला माहित नाही. पाठी काय लिहिलं नाही. तिथं चहाची कटली आणि अमितकडे कप घेतला आणि परत इकडे आलो. परत आलो हॉस्पिटल म्हणजे दरीच्या मला त्या पोरग्याने बघितलं मग चहाची किटली आणि माझं कप तिथून आला होता. तिथून परत आतमध्ये गेला. तुला आला हा तिथून परत गेला तिथून परत आतमध्ये गेला. आता म्हटलं काय करू. माझं डोकंच चाललं नाही. मी म्हटलं करण्याची गोष्ट नाही तर काय. अरे चहाचे पैसे काय मी त्यांचं देऊन टाकेन. पण जर का आतमध्ये ह्या हॉटेल खोलला हॉटेल खोललाय तर गिराक पाठवणार तरी बरोबर कुठून? आहे चालला का कुठून अरे असं वाजता घालतोय असं बघतोय तेवढ्यात कोंबडा आरवला बायकून वरनं थाप मारला. हात मारला काय हो काय हो ड्युटीवर जायचं. अरे ड्युटीवर जायचं नाही म्हणते बायकोला म्हणते तू बरी आहेस ना ग. ड्युटी मध्ये मला काय झालंय. अरे वाद मारलाय तुमची पोळा फिरून काढली नाही तर नावाचा जीवन होणार नाही. अरे शर्या आणि कुंदन माझ्या पिताजींना फाशी देऊन ठार केलं का. परंतु हा जीवन तुमच्यासारख्या कुत्र्यांची शिकार केल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही. होय या रंगात काय करते आणि कुणाची वाट पाहते. ज्या तऱ्हेने कालिदास महाराजांचा खात्मा झाला त्या गोष्टी दुर्लक्ष रूपाने योग्य नाही. योग्य तरी कसे होईल. झोपलेला ना जागा करता येईल पण झोपेचा फोन घेणार ना जागा कोण करणार. साध्या गोष्टीला कारणीभूत आहे. धन दौलतीच्या लोभापायी त्या शेरशीच्या शब्दाला बळी पडली मी. ऐकून सारा प्रकार माहित आहे मला. कोण आहेस तू. मी कोण कालिदास कोण बाबा म्हणजे तुम्ही मला न्याय देणार. त्या पोरीने तुझ्यावर शब्दाचा कुळाला दिलाय. तिला मोहित करून ये. तीच तुला उपयोग जीवन त्या समोरच्या चंदन खोऱ्यात माझा मित्र चंद्रा टाकून होतो. तोच तुला मदत कर येतो. बस
वाघाच्या भावना दुखावल्या गेल्या त्याचा न्याय कुणी करायचा आणि वाघाने सहन करायचं नाही सर नाही आलो तुझ्या भेटीला साक्षात मृत्यूच्या दारात येऊन पोचल्यासारखं वाटतंय एका निरापराधी राजाला फसवताना काय थांब! कोण आहेस तू? कोण ही त्यांची हिंमत कशी झाली तुझी? तुझा करण कर आणि खेळाचा भाव कर म्हणे मातर ओले मोले भरत जा. यापेक्षा तुझ्या हस्ती मोजावं लागते. हे एकदाच्या उलाटी एकदा बदल करशील त्याच्यामुळे मुलासकट हसली जाईल असं शांत असं बरोबर करू नये. नाहीतर फुकट मारशील. आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती चंद्राच्या गुहेत प्रवेश करायची. पण तू आज साक्षात मृत्यूच्या धरतीत जमलाय. एवढी मोठं सैन हो मरत असतील. चल चल संसार चल. कालिदास पुत्र जीवनला कोण? काढतात पुत्र जीवन. होय तुझा मित्र कालिदास. अरे पुढचा इतिहास जीवन तुला सांगेलच. येतो उठ वर उठ. अरे काढतात पुत्र जीवन. अरे चंद्र चंद्रावर खोडा फेडणारा प्राणी म्हणजे एक देव माणूस आहे. अरे तुझ्या बापावर झालेला नाही आणि मांसपणे आवडलेले फास याला काय होत तो शिर्या आणि मापी साक्षीदार नैतिक अंजनी आहे. काका काही कारणास्तव त्या जीवनच्या चुकत असेल त्या डोळ्याची भावने साचायला हा जीवन मागे पुढे पाहणार नाही काका मग करणार ना मला त्या जीवनला जीवन अरे माझे जीवन नव्हतं तुझा फरीस फार वेगळे आहे. चंद्रपुरावर धडपडलं आई वडिलांची हत्या झाली आणि या भारुणात माझ्या अंगाची चामडी सरळ झाली. तेव्हापासून मी धडखोर झालो परंतु कोणताही निर्णय कोणाला त्रास दिला नाही. अरे मला जोडदार होता तुझा भाव भेटला आणि त्याचाही खून झाला आणि तेव्हापासून त्याच्या पिसाळलेल्या वाघाप्रमाणे जोडीदार शोधू लागलो. आज हे काय वेळ तू भेटला खूप बरं वाटलं. पण ते मनात आपली सुराज घाऊन शांत करायचा एकच मार्ग तो म्हणजे त्या दोन राष्ट्रांचा सर्वनाश. चल माझ्या काळीमातेची पुरेशी वेळ झाली. जय कालीमाता. मामा भाचे श्रीयांश बने आणि स्वराज जड्याळ. मामा भाचे श्रीयांश बने आणि स्वराज जड्याळ याचकडून वगनाट्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. नमन मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद.
राहिलोय तर त्यांचा एक टका त्याला नेस नाबूद केलं की बस कंगन या कंगन नगरीचा राजा हा शेरा होणार शेरा. आणि कंगन तुम्ही सेनापती बनलात. सरदार तसा तो हुशार आणि सालस आहे. त्यावेळी त्याला नशिबाने साथ दिली म्हणून आमच्यातून सही सलामत दिसत नाहीतर त्याच वेळी त्याचे खान डोळे गेले. काहीच काळजी करण्याचं कारण नाही कंगन. आणि त्याच्यासाठी सुद्धा मी चित्ता रचून ठेवले लक्षात ठेव. सरदार आता तो मोठा झालाय. त्याच्या जोडीला तो चंदन घराचा चंद राखतोय असं गुप्त समजलं आम्हाला. तुमचा जाण्यात वेळ आले. म्हणून तुम्ही माघार घेत नाही माघार. आम्हा शिकार असो तुमच्या या आम्ही होती संसार धरल्याची सत्यासाठी आम्हाला मरणाची नीती मुळीच नाही लक्षात ठेव. नाही असं काही नाही सरदार. परंतु सरदार आपल्या भोवती तो कांदार महाराजांचा आत्मा घुटमळतोय. तो एक ना एक दिवशी आपला नाश करू शकतो असं वाटतं आम्हाला. अहो कंगन एवढंच ना आणि ह्या गोष्टीला एवढं तुम्ही घाबरतात. काहीच काळजी करू नका कंगन. अहो याच्यासाठी सुद्धा आम्ही आज एक नियुक्त असले. कंगन उद्या सूर्योदय व्हायच्या आत आपल्याला चंदन खोऱ्यावर हल्ला करायचा आहे. आणि त्या हल्ल्यामध्ये त्या चंद्राला तुला जेल बंद करायचंय लक्षात ठेवा. आपल्या शब्दाला मान दिला तर ठीक नाही तर कंगन नाही तर तिथे त्याचा खेळ संपूया. शाबास. चला चला. लागा दे. लागा तयारीला. अरे वाचलो जगात माणसाला मरणाचा भय. माणूस सर्व काही मिळवतो पण मरायला मिळतो रे. अरे मरण कुणाच्या हातात आहे होय. केव्हाही कोण जाणे. का रे? पण नशीब त्या भूताने मानव तलवार नाही नाही चालवली. तुमच्या बायकोचं पुकं पुसावं लागलं असतं बे. अरे बाबा तीच इच्छा आहे तिची. काय म्हणते? मला म्हणते कशी. काय रे? 4 वर्ष झाली लग्नाला. वा वा वा. अजून काही भांड्याला पोक नाही आले. म्हणजे अंगाने कशी आहे रे? अरे अंगानी वय चापऱ्या म्हशीला मागं काढेल एवढी जाडजूड बायको आहे. म्हणजे तुझी बायको डोकी दुखी म्हणायची तर मलाच मारली. मला बोलवली. अरे तुम्ही दोघं तर खरं लगीन कोणाशी काय कर तुमच्या प्रेताशी. अगं म्हणजे एवढी कठोर लोक पाहिजे तर आम्ही दोघे जाऊ पण पाहिजे. गेल्यावर आमचा जीव गुटपत राहील त्याचं काय? माझ्या कोमल हाताने अग्नी देईल. नको नको ते कष्ट वाया कसे घालवतेस? त्यापेक्षा हे नाजूक हात ए हातात हात ते शिकते. बाई म्हणतात असं रस्त्यात हात मारायला. माफी माग. मागतो. हा, ये ना. आई हा? नमस्कार. बाबा हे बाबांनो नमस्कार. अरे बाळा बरं सोडून या नर्तकीने प्रेमाच्या चाळी करतात. नाही महाराज अहो, तुमच्याकडेच घेऊन येणार होतो. म्हणजे? एवढ्यात तुमची स्वारी झाली. तिला घेऊन पुढे चाललो. ओ पावट तोडायला. हो, थांबा, थांबा, काय थांबा. म्हणलास? जरा सावकाश मारा जरा. जर का मारताना नियम चुकला आता सांगतेच नाही काय होईल ते. मारताना नियम चुकतो कधीतरी असा बोटीने कधीतरी नियम चुकतो. मग सांगता येत नाही ना. होय. एखादा वैतागतो ना. नाही प्रधानजी समजायचा नियम नाही नाही मला माहिती आहे. बाबा, तुम्ही खुश का हो? माझ्या अगदी माझ्या मनातलं बोलायचं. आम्ही खुश आहोत. सध्या काय नाही झालं. काय नाही आम्ही खुश आहोत. आमच्या नंतर काय ते? आमची पट्टरणी आहे म्हणून. वा 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 वा. कमवायचं आम्ही. बरोबर आहे. मेहनत करायची आम्ही. तुम्हाला काही फुकट द्यायचं वाई. चालते वाई कोण? काय म्हणलास? असं नाही बोलतो. अरे चालतंय ना, भोसरीच्या थोडं भोसरीच्या काय भोसरीचा आता मला सांगा भोसरीचा मी तुम्हाला शिवी नाही काय? अहो भोसरीचं गाव नाही का पुणे नाही. ओ, भोसरी. हा, मग या भोसरीच्या गावात जायचंय असं बोल. मग तुम्हाला काय वाटलं तुम्हाला शिवी दे बाय बाकी जीप सोडून कुसून जा बाय तुम्हाला पण झालं बाय, नाही, तुम्हाला पण नाही. नाही ना? सध्या अरे गाणं पण सुंदर असं. सुंदर म्हणणार ना काळजाला झोंबल असंच म्हणणार आले त्याच्या बोलायसाठी चालू हाय हाय खाली चारला येऊ द्या. होली मुळीच्या झाडाखाली हक्काल्या आमचा तारू पाय
काय म्हणलास? काय नाही. लिंबुनीच्या झाडाखाली कोण दारू पाडी? हा मेला वनवासा दारोबाडी. काय? याचा काय? आणि कोण चुकली गेला? हा मेला चुकली हाला. आणि कोण पकडून गेला? मी गेलो. काय? शांत. काय? काय म्हणलास? शरण आलास? आणि कोणावानी? एखादा रेड्यावानी, काय? यमाचा रेडा. काय? तो बघा आला. काय? हा काय घे का घेऊन याला नाही. हो काय वनवासा आला. काय? काय लावून नाही. पद्या, अरे तू तरी गाडी वाज. माणसाला झुंबील असेल. तुमच्यासाठी काय पण वा. ओ आज पण आणि उद्या पण काय म्हणतो? ओ कासं कसा लावतो बघा असा दादा. आणि आमच्या राजवाड्यात कशासाठी? ओ पाहुण्या म्हणायला आणि कोणाला? कोणाला म्हणजे तुम्हाला काय? तुम्हाला नव्ह, या महिन्याला असं बोल. ओ कासा दादा म्हणतो काय काय म्हणतो? काय म्हणतो काय? अहो कासा रे दादा तुम्हाला सांगू कितीदा अरे वा माझा भाऊ वाजवते काय. अंपा. अहो लावू नका ताकद रावडी अहो लावू नका ताकद रावडी आवाज नाही दातर घालताय काय? काय केलं? काय अरे काय झालं? तुम्ही ऐकलं काय काय? काय झालं तुला? सध्या बोल. अरे काय? अरे काय केलं? सांगतो भावा. बोल ना. आवाज नाही दातर घालताय कशाला वर आता बाई माझ्या. जा. अरे चालतं ऐकून. महाराज, मी इकडनंच जायचो ना. इकडनं म्हैशीचं शेण लय आहे. काय ग? काय बघितलं याच्यात तर माझ्यात नाही आहे. याला 6.5 वराचा बाप वाटतो. आणि ह्याच्या बरोबर काय हो? काय झालं? ए, सध्या नाही सध्या महाराज. ए सध्या महाराज बोलवताय मला काही माहित नाही कशाला. हो विचार करा. एकूण ती एक मुलगी तुमच्या ताब्यात देतोय. आईशी बापसाच्या डोळ्यातनं टिपक ती असताना कधी आली नाही. समजलं ना? कारण येणार पण नाही. का रे? हा? कारण का ती जेव्हा पोटात होती तेव्हा तिच्या आईस पाणीच नव्हती प्यायला. होय? नाही ना, आता सारखं पाणी प्यायला लागतंय. इकडे टोचायला लागतंय, इकडे टोचायला लागतंय, तरी पण पाणी आटतंय. म्हणून सांगतो. आणि जर का तिच्या डोळ्यातनं टिपाली तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण काय म्हणालास? तुझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही? नाही. म्हणजे तू आहेस तरी कोण? मी मला ओळखलं नाही. काय म्हणतो अरे काय? नाही. अख्खा गाव मला ओळखतो, तुम्ही ना मला ओळखलं. छे! काय म्हणालास? तंटामुक्त अध्यक्ष. आता इंग्रजी कसं आहे?
तंटा मुक्त अध्यक्ष. काय परत बोल. तंटा मुक्त अध्यक्ष. नाही अरे तसं नाही. मग? घंटागाडीचा अध्यक्ष. मग हो, घंटा गाडीला सावडला, आग लागली तर घंटा गाडीला अध्यक्ष बरोबर आहे. तंटा मुक्त अध्यक्ष. म्हणजे आग लागली तेव्हा तू अध्यक्ष होतास. मग आणि त्या सुपर न्याय करणारा माणूस मी आहे. वा हा? आणि त्याच पण खरोखर अजून आमच्या हे नाही आले. नाण्या कुठे गेला काय मॅडम माहिती नाही. नाण्या आपला नाही नाही तुम्ही बस झालं. चालू काय. बाय बाय. हे मदन मंदिर तू काय केलंस मग. ये आमच्या भाऊ तत्वाच्या गोष्टी या पंधरा सांगू मदनगिरी. माझ्या संग यावं लागेल. बोलून दिली हा गंगाचा पाडा आहे. नाही अरे सोड तिला. जगाची नाही मनाची तरी लाज बरं. तुझ्यासारख्या प्रधानाला हे वागण्यात शोभत नाही. कोण जीवन. अरे कार्ट्या जेव्हा 7 वर्षा करा मिळेल या कंगनला मारायचा. कंगन तुझ्यासारख्या रावणाला मारायला त्या रामाने जन्म घातलाय. मग वेळ कशाला वाया घालवला? चालू समजेल. चल चल समजेल. असेच बोलणार हरामखोर. आपल्या निघायला चला तर. कंगन बोला ना जी. अरे हात ना तू जंगल थोडा. बोल सरदार. जंगल डाकू को देना तो. सरदार कोणीतरी चावून लागते. म्हणजे आपल्या लाडूचे घ्यायला ठीक आहे गावात केलं. थांब चंद्र. एवढ्या सकाळ सकाळ चाललास कुठे. गजवान काय म्हणतो प्रेमी. सूर्य देवाने मंदिर चालू देवीच्या पूजेला. म्हणजे हात काय तो चंद्र डाकू. होय सरदार. अरे चंद्र अरे देवालाच नाही तर तू पूजा कुणाची करणार आहेस रे. सरदार देव चोरीला गेले तर हा काय बोलणार. हरामखोर. अरे माझ्या कलिमेचा अपमान केला सहन होणार नाही. तुम्ही जाऊन धडे तुमच्या पुरातन जाऊन होणार नाही. आम्ही चोर दरोडे खोल. हो पण एक लक्षात ठेव. अरे ईश्वर हात जाप करणारा नाही देत असतो. तुझ्या सारख्या भीक मागणारा नाही. रामी भिकारी नाही. कागदी घोडा मिरवणाऱ्या कुत्र्यानो तुम्हाला देव थोडी देणार आहे. चंद्र पुन्हा चोराकडे नसते. नाही
गोष्टी समजून घ्याव्या लागतात. यात तुझं भलं आहे म्हणून म्हणतो आमच्या सैन्य सामील हो आणि लक्षात ठेव अजून शांततेने आम्ही सांगत आहोत आमचं सैन्य सामील हो. शिर्या अरे मेल्याचं दूध पिलेला चंद्रराज काय झालं सखामध्ये झालं का एक लक्षात ठेव आता तू आमचा कैदे म्हणून आहे लक्षात ठेव. शिर्या अरे निशस्त्राचा नाव समजत काय पाहू घे तुला म्हणे पाहून घे सध्या माझ्या जा घेऊन जायला आणि जेल मध्ये बंद करा. पैसा बालकर जगत बसून येईल एक काम फत्य झालं. आता त्याच्या शोधाला जायलाच हवं. ठीक आहे चला. हाच काय तो न्याय दिला हाती देवीच्या पूजेचं सामान वाल्मिकींना रामाला दे कसे जायला निघील तसे त्या घरातले चंद्राने जीवन जीवनात मित्र परंतु येथे बडबड का ठेवू त्या बेडी पाशेला माझ्या फुटेल तेव्हाच ना अच्छी शिकार व्यक्त केली नजर चुकवून चंबर चंदन खोऱ्यात दिसायचं झाले. हो रंजनी या रंजनी काय करते आणि कुणाची वाट पाहते. कुणाची काय रामाला रामाची मग मिळेल का तो राम. मिळाला परंतु दुर्दैव अड्याला आलं आपल्याकडे जीवाभावाने लक्ष देणारा तो चंद्रयाकू देवीच्या पूजेला जात असताना त्या नाना धावाने पाठी वर गेला आणि चंद्र पकडला गेला. नाही नाही आमचा पाय खोऱ्यात घेण्याचा तुझा विचार करत नाही हे ना. जीवन हे सारं खरं आहे. पण हे जर खोटं असेल तर आमच्या समशेरीने माझ्याशी लढावेळ केला. ऐश्वर्या आणि कंगन असं तरी डाव चाललाच काय पण लक्षात ठेव माझ्या पिताजीच्या झालेल्या फसीला आणि चंद्र काकांच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय फळ जीवन तलाठी गप्प बसणार नाही. अंजली काकांची सुटका व्हायचा तू या काली मातेची पूजा कर. ठीक आहे. हे तोच मी. आता आमचं सैन्य साठलो आणि जहागीर मिळवलं. तुला सांगितलं सोड पण तू शांत झोपून सध्या नाही काय होत आहे यासाठी तुझ्या भक्ताला भानचा
चंद्रा, पूजेची काळजी करू नकोस. हा कालिदासाचा आत्मा तुझ्या काली मातेच्या पूजेसाठी काय तू काय मदत करतोय? तुला तर भूतांच्या राजाची शपथ आहे. मनुष्याच्या अंगाला हात लावायचे. अरे चंद्रा, उद्याच्या सूर्योदयापूर्वी तुझी या कैद खाण्यातून मुक्तता केली म्हणजे झालंच ना. महाराज का बस बडबडताव? काय म्हणायचं? या तुम्ही काळी माता तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. मला काही कमी नाही. पेटी भेटली पण मला भांडी भेटली नाही. भांड्याला गेला की ही भांडणं वाटतात पण मला ते काय करू. पण ती मला भांडी आणायची आहे. कशी भेटली ती काय वाढावी. मला पण सोडून लावलं असतं भांडी आणायला. पण इथे रोग लावलेला आहे व त्यावेळी त्यांच्याकडे हाय व त्याने तुम्हाला सोडून लावली ती ऐकून घ्या काय सांगते तू. मामा काय जो खाडका बनवतोय ना मला हा पिसाळलेला वाघ आहे. त्याच्यावर आपल्याला आज मलमपट्टी करावी लागेल. अहो कशाला झेंडू मामा का नाही एक बाम तीन काम असेल तुकडा तो वरती आलो सुंटी वाटून खोकला गेला. आणि याला बाहेर काढा आता बाहेर. एक लक्षात ठेव. जिथे झोपडी भोवती अरे लक्ष्मण आहे, लक्ष्मण रेखा भोवती. तरी सुद्धा रावणाने तिला पळवून नेली. महाराज तुम्ही बाहेर येता भाऊ. तुम्ही येऊ नका. तुमचं काहीतरी मला घ्या बाबा हे राजा माझ्या माझ्या सगळ्या माझ्या माझा हरामखोराने या शेऱ्याचा गळा काढला. त्याच्यामध्ये हा शेराचा सोडणार नाही. हा कुचंद्या या शेऱ्याचा गळा काढला. शेऱ्याचा तुम्हाला सांगितलं होतं बाहेर पडू नका कुपडीच्या. पण 100 तुकडे केले तरी तुला सह्य नाही. 100 रुपये. बोल. नाही बोल ना. पाप कसले माझ्यावरी तुटली पुण्याची ही दोरी. पाप कसले माझ्यावरी तुटली पुण्याची ही दोरी. काय झाला सांग माझा गुन्हा दुःख माझे सांगू कुणा. काय झाला सांग माझा गुन्हा दुःख माझे
बसले माझ्या ओरी सुटली पोटाची दोरी काय झाला सांग माझा गुन्हा काय झाला सांग माझा गुन्हा दुःख माझे सांगू पुन्हा दुःख माझे सांगू पुन्हा आजवर काली माती तुझी सेवा संकट ही दूर कराया करी तुझा आजवर काली माती तुझी सेवा संकट ही दूर कराया करी तुझा नाही वाणी माझा दुःख माझे सांगू नाही वाली माझं दुःख मागे पाप कसले माझ्या ओरी सुटली पुण्याची दोरी पाप कसले माझ्या ओरी सुटली पुण्याची दोरी काय झाला माझा गुन्हा दुःख माझे सांगू पुन्हा काय माझा गुन्हा दुःख माझे सांगू पुन्हा काय झाला कान माझा गुन्हा दुःख माझे सांगू पुन्हा. अरे बाबा तुला सांगत होतो याच्या भानगडीत पडू नको. तरी तू ऐकलाच नाही रे. तरी तुला वरून वरून मी सांगित होतं, तरी तुझा हात खायचा हात काढून गेलेले हातच काढून टाकले. अरे माझ्या राजा रे. अरे बाबा असं कसं झालं रे. अरे असं व्हायला नको बघा. पण माझी बायका पोरा आता काय करते. अरे त्याची काळजी करू नको रे बाबा. पण माझ्या बायका बाबा नीट घे, नीट घे. तुझ्या बायका पोराला मी बघीन. अरे मला बोलला होता 2 वडापाव नाही 3 वडापाव खा. अरे तरी उद्याचा म्हणतोय मला याची यादी कर त्याची यादी कर मी येत खाना काय. अरे मला परवा भेटला आणि म्हणतो कसा काय तुझं बोट घेऊन ये. अरे काजू पण नाही आणि बोट पण नाही रे. बाबा उठ. नाही उठणार. नाही उठणार. तुला उठावंच लागेल. बेबीच्या जगाचा बोबाटला बनवत जीवाला. माझ्या सोन्या रे. मेल्याने वाटोले की काय पाणी 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 पाहिजे. माझ्या वादाला माझ्या गोमाच्या घर. तुम्ही बाळाला मेल्याने वाटोलं मेला नाही त्या पाटा पाणी आणला. इथं एवढं मोठं झाड खायचं वाटलं. आलाय जीव आलाय.
महाराज महाराज हो हो ह्या पाण्यात जीव येणार नाही उलट्या पाणी पाहा तुला पाणी पाहिजे आग लागली ह्याच्यात तोंडाला चाले येतो गोल गोल नाही तर पाण्याचा धर्म करावा किती दुश्मन असू दे पण पाण्याचा धर्म करावाच पाणी आता तुम्हाला कसा धर्म समजणारा मग चरित्रा उन्हात उभा राहून बघा आमचा कसा हलतय खाऊ दे लाडजे कोणाला नको चेअर लाव मी याला काम करू दे. हा, हा. याच्यात घाल. या सावकाश या. हो, हो, हो. आपल्या कर्माची फळ झालं तुमचं समाधान सकाळी उठून द्या तिथे टाकायचं एवढंच काम आहे ना आपल्या गाड्या मागे रस्ता करा बाकीच्या गाड्या काढू द्या बरोबर आहे जाऊ जा. त्याच्या माझ्या आता येतो येऊ ना. अरे या शेर्याचा गाडा लावला नाही. या शेर्याचा लहान मुलगा असून अशा दोन लावण्या पडली असत्या कानाखाली नाही ते काय खेळायचं गावात मगच तेच मी ऐकतोय याचा गाणं गाणं त्याचा. तुमच्या कोपरापासून पाया पडतो पण तुम्ही जा. ठीक आहे मी मला वाकवत पण नाही ना बसवत येऊ 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 अहो येऊ अरे या शेर्याचा गाडा लावला. या शेर्याचा गाडा लावला ना. आवडत नाही असं काय केलं मी आता तुम्ही जावा मला आगावाची लक्षात ठेवा शेर्याचा गाडा लावला. सोडू नका त्याला आपण त्याचा राग काढूया तुम्ही कशाला होय सध्या माझ्या पारा नीट करा येतो मी दादासाहेबांना आमचा नमस्कार सांगा जरूर सांगू येतो मी एवढा कसा जरूर सांगू हे बाकीची कामं आम्हाला करा हाय 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 आवडा गेलतोय पोराचं वाईट केली रे कुठं झालं नव्हतं व्हायचं होतं काय करायचं माहिती शरद मामाला सांगतोय आया आया हे मेलिया तुला कशाला पाहिजे झोपत नाही गपचात काय बाबा तू वा रस्त्यावर तर घाट झोपी गेले दिसतात काकांची सुटका करण्याची ही संधी चालून आलेली दिसते मागाशी वरातीत एवढं नाचताना बोलतोच नव्हता आता का बोलताय सध्या अरे झाली का तयारी कैदी आहे ना वय ए सध्या कोण रे? जेव्हा माझ्या
मोठी आहे. काय करतो कसला आवाज येतो रे आहे बापरे. हाडाची काढा झाली काय म्हणालास? सध्या बाबा असं कसं झालं अरे बाबा उलट झालं चंद्र गेला मला बसवून मला त्याच्यात पकडू नका. मला इथं झोपून जाऊ द्या. नाही बाबा, नाही बाबा. डर गया साला सांबा कितने आदमी थे रे तू आदमी बाकी ज्यांना काय मोठे उडवायला लावते की कितना इनाम रखा है सरकार ने हम पर पुरे 50,000. पूरे 50,000 यहाँ से 50 दूर गांव में जब बच्चा रोता है माँ कहती है बच्चा सो जा नहीं तो टकलू हो जाएगा खामोश लगा छोकरी तलवारीच्या धारेवर आणि बंदुकीच्या टोकीवर साऱ्यांना नाचवतो मी सारं जग माझं पाय चाटू येतं असेल मग तर बाहेर काढून दाखव नाही तुमची चमडी खोल्यात उभ्या तिथं नावाचा बजा नाही बजा त्याच्या अंगावर शीटभर मास आहे. चमडी काढते. ओट चलो बाहेर. जो डर गया तो समजा मर गया बाबा चमत्कार अरे मी आलोय मी कोण आहेस तू? अरे हा खुबडी आलाय खुबडी नाही तुम्हाला फुगड्या घालायला लावते ना तर नाव घ्या. फुगड्या. मला काय बोलले रे? फुगड्या फुगड्या काय म्हणालास? फुगड्या आणि उघड्या कशा कशा? रात्री घालू गळा आराम करून आता इथून चालतो. बोला राजे. आराम कर. त्यांच्या ढाकू ठेक करून पळून गेला आहे. त्या आराम करायला तुम्ही पाठलाग करा. मी त्या हराम खोट जिवंत पाठलाग जिथे सापडेल तिथं त्याला लेस नाबूद करा. ठीक आहे लवकर येतो आम्ही. जीवन मला तुझ्या भेट दिला. काळीमते आज खऱ्या अर्थाने तुमच्या भक्ताला न्याय मिळाला. खूप बरं वाटलं. अरे कंगन आणि शेऱ्या अरे जेल तोडून पडून जाणारे शेरपटा, तुला काय वाटलं हा कंगन तुला सताशी सोडेल? काय चंद्रा, एवढी तुझ्यात मुकरीम असेल तर भिडाव समजेला समजेल. चल चावलं समशेर.
कधी कुणाला माफ करत नाही. आज तुला ठार मारणार आहे. या खेळात माझ्या तुला मारू नको. अगं तुला मारल्या खेळीत माझे समाधान होणार नाही. म्हणून आज तुला या ठिकाणी ठार मारणार. नाहीतर तुझी बंडखोरी तिथून कायमच चालू राहणार. करते करते अरे जीवन वाटत नाही जोडत नाही तुला कोण आहेस तू? जीवन म्हणतात मला मग एखादा भेटण्यासारखा मागून वार का करतो? समोर ये आणि विलास संशय चल चल समशेर हो चंद्र सापडला तुला अजूनही संधी देत आहे. शेऱ्याच्या सैन्यात सापडलं नाहीतर हराम खुरा ठार मारल्याची शिर्या अरे कोण कोणाला ठार करतो हेच पाहूया हो म्हणत असेल ठीक आहे. कुत्र्याच्या मोतीने मर जसा जसा माझ्या पिताजीने ठार केलास तसं तुला ठार करणार आहे मला ठार मारू नको. तुझं राज्य तुला पडेल. चंद्र मला माफ चुकलं. आराम कर शिर्या आणि तुला माफ करू अरे शिर्या अरे सत्याच्या लाजले बोलती माझा मित्र मला मारून केला तू फसवतो. अरे तुला राज्य भाई धन पैसा अरे तुला आराम करा अंजली घर का मुख्य मला फसवतो. अंजली मला बोलतो. ओळखता दोर फ्रेंड बोल.